आज आपण पाहणार आहोत की डिजिटल सातबारा हा कसा काढला जातो. जेव्हाही आपल्याला सातबाराची गरज असते तेव्हा आपण जवळच्या ऑनलाईन सेंटरला जातो आणि तिथे जाऊन चेक करतो. तुम्ही आता घरी बसल्यावर सुद्धा तुम्ही स्वतः चेक करू शकता. तर चला पाहू कसे काढले जाते. कोणतेही ब्राउझर ओपन करा. ते डिजिटल सातबारा असे टाईप करा. ही जी पहिली लिंक आहे डिजिटल सातबारा .महाभूमी.gov.in ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. मी याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईन. त्यावर क्लिक करा. तर इथे दोन ऑप्शन आहेत, एक रेग्युलर लॉग इन आणि एक OTP बेस्ड लॉग इन. रेग्युलर लॉग इन मध्ये तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड हे क्रिएट करावे लागते. तर तुम्ही पाहू शकता इथे न्यू युजरला रजिस्ट्रेशन करायचं, हे फॉर्म फिलअप करायचं, तुम्हाला युजर आयडी मिळून जाईल आणि येथे येऊन लॉग इन करायचं आहे तुम्हाला. आणि OTP बेस मध्ये येथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, सेंड OTP वर क्लिक करायचं आहे. तुम्हाला एक OTP येईल मोबाईल नंबरवर आणि तुम्हाला तिथं फक्त व्हेरीफाय करायचं आहे. त्यानंतर तुम्ही येथे लॉग इन करू शकता. रेग्युलर लॉग इन मध्ये तुम्हाला एक युजर आयडी पासवर्ड हा नेहमी तुम्हाला माहिती असतो. तुम्ही बिना OTP च्या सहाय्याने लॉग इन करू शकता आणि OTP बेस मध्ये तुम्हाला मोबाईल नंबर टाकून दरवेळेस तुम्हाला OTP घ्यावीच लागेल. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार करू शकता. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की हे वाला अकाउंट आणि हे वाला अकाउंट हे वेगवेगळं असते. कारण जेव्हा तुम्ही पैसे ऍड करसाल तेव्हा ह्याच्यातून किंवा हे लॉग इन केलं तर ह्याच्यात राहणार नाही आणि हे लॉग इन केलं तर ह्याच्यात राहणार नाही. जेव्हा आपण लॉग इन करू तेव्हा असा पेज ओपन होईल. तर तुम्ही पाहू शकता इथे लिहिलेलं आहे सातबारा RT ई फेरफार प्रॉपर्टी कार्ड मिळकत परिपत्रकेचे फेरफार प्रॉपर्टी. असं खूप काही दिलेलं आहे इथं. तर तुम्ही ते पाहू शकता. तर कसं असते प्रत्येक गोष्टीला इथं पैसे पेमेंट करावे लागतील. तिथे काय लिहिलेलं आहे की काही डाउनलोड करायसाठी सातबारा तर तुम्हाला 15 रुपये चार्ज हे पे करावे लागेल. तर आता याच्यामध्ये आपल्याला पहिलं अकाउंट रिचार्ज करावं लागेल. तर रिचार्ज कसं करायचं अकाउंटला, तसं खूप सोपं आहे. तर रिचार्ज अकाउंटवर क्लिक करा. किती अमाऊंट टाका. तुम्हाला किती करायचं आहे, 30 असलं तर 30 टाका, 50 असेल 50 टाका. 15च्या हिशोबाने टाकत जावा सातबारा जेव्हा तुम्ही काढसाल तेव्हा. तर 15 रुपये कटणार आहे. तर 80 90 जे काही आहे तुम्ही करू शकता तुमच्या हिशोबाने. आय एक्सेप्ट करायचं, कन्फर्म करायचं. तर इथं असं समोर येते. तर इथं खाली कोपऱ्याला UPI सिलेक्ट करा, दुसरं काही करू नका. इथे UPI QR वर क्लिक करा आणि पे नाव करा. तर असं एक QR येईल. त्या QR ला तुमच्या फोन पे न स्कॅन करा आणि थोडस वेट करा, तर तुमच्या अकाउंट मध्ये पैसे येऊन जाईल. अशा प्रकारे तुम्हाला तुमचं अकाउंट रिचार्ज करायचं आहे. तर जेव्हाही तुम्ही रिचार्ज करसाल तेव्हा ते ऑटोमॅटिकली त्याच्यात पैसे येऊन जातील. तर मी तुम्हाला लॉग इन करून दाखवतो माझं. तर इथे पाहू शकता पैसे आहेत. तर आता सातबारा कसं काढायचं, तर आपला जिल्हा निवडायचा आहे. तर कोणतेही एखादी जिल्हा निवडा तुमचा, जिथे तुमचं गाव आहे. तर मी लातूर शोधत आहे. लातूर मध्ये उदगीर करत आहे. उदगीर मध्ये एखादी गाव किंवा उदगीरच आहे. त्याच्यामध्ये तुमचं जे सर्वे नंबर आहे ते सर्वे नंबर टाका आणि इथे डाउनलोड वर क्लिक करा. तुम्हाला समजून जाईल. असं येते डिजिटल सातबारा डाउनलोड करायचा आहे. डू यू वॉन्ट टू डाउनलोड. जेव्हा तुम्ही येस वर क्लिक कराल तर तुमचे 15 रुपये कट होतील इथून आणि डायरेक्टली इथे डाउनलोड सेक्शन मध्ये डाउनलोड होऊन जाईल. तर इथे तुम्ही पाहू शकता इथे झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्याची प्रिंट घेऊन तुम्ही कुठेही देऊ शकता. हा डिजिटली असतो. अशा प्रकारे डिजिटली सातबारा
काढला जातो. जर तुम्हाला फक्त 7/12 पाहायचा असेल तर ही दुसरी वेबसाईट आहे भूलेख महाभूमी gov.in. यावर सुद्धा तुम्ही येऊ शकता. तर इथे बघू शकता, इथे पैशाची काही गरज नसते. फक्त जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही येथे येऊन पाहू शकता. इथे कसल्याच प्रकारची पैशाची गरज नाहीये. तर हे तुम्ही जिल्हा निवडा. ही वेबसाईट खूप स्लो चालते, त्याच्यामुळे वेट करावे लागेल तुम्हाला. आणि तुम्ही येथे फक्त पाहू शकता, ना प्रिंट देऊ शकता, ना याचा वापर कुठेही नाही होणार. हा डिजिटली जी साईन आहे ते तुम्हाला कुठेही यूज करता येईल, ही गोष्ट लक्षात घ्या. अशाच पद्धतीने आता जसं जसं इकडं आहे ना, तर हे चालत नाही इथं. वेबसाईट ही खूप स्लो चालते. जसं जिल्हा, तालुका आणि गाव निवडलेलं आहे, तसंच इथे निवडायचं आहे. इथं एक मोबाईल नंबर तेवढा एक्स्ट्रा टाकायचा. कोणताही मोबाईल नंबर टाकला तर तुम्हाला चालेल. आणि हे असं की जसं दाखवलेलं आहे कॅप्चा कोड ते टाकून सबमिट करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर 7/12 दिसून येईल. अशा प्रकारे तुम्हाला चेक करता येईल. तुम्ही चेक करू शकता. काही प्रॉब्लेम आले तर कमेंट मध्ये टाका, मी तुम्हाला नक्की सांगेन. धन्यवाद.